उमादया बापर उमादया बापर बाप ही परिभाषा बाप ही जी गोष्ट आहे ना हे समजून घेण्याकरता आधी बाप व्हावं बाप हे काय आहे हे समजून घेण्याकरता आधी बाप व्हावं लागतं तेव्हा बाप कळतो बाप किती ग्रेट असतो सांगू तुम्हाला बाप करी जोडी मुकुराची ओडी बाप करी जोडी मुकुराची माझ्या मुलाला माझ्या मुलीला उच्च शिक्षण मिळावं त्याच्याकरता राहणारा बाप माझ्या बापाने कोणत्या दुकानावरती काम करावं रेल्वे मारून मला कीर्तनकार बनावं या 12 लाखाच्या एसीच्या गाडीत फिरत असताना ते माझ्या बापाची कृपा आहे माझ्यावर इतना तो दिया है मेरे माँ बाप ने मुझको वरना मेरी औकात नहीं इतना दिया है मेरे माँ बाप ने मुझको उतनी मेरी औकात नहीं ये कर्म है मेरे माँ बाप का वरना मुझ में कोई बात नहीं मी माझ्या स्वतःच्या जीवनाचं उदाहरण सांगतो कडे जेव्हा मला आळंदीमध्ये शिकायला माझ्या बापाने आळंदीमध्ये घेऊन आला ना तुमच्या काळामध्ये सुटकेच होती ती सुटकेस घेऊन माझा बाप आला मला आळंदीत सोडलं पोटाचा गोळा माझ्या आईने आळंदीत सोडलं घरी जाताना ट्रेन मध्ये रडत होतो आधी माझा बाप रडायचा माझ्या आईला दुःख होऊ नये म्हणून माझा बाप बाजूला जाऊन रडायचा नंतर माझी आई जायची मग ती रडायची की जेव्हा ते मला सांगतात ना की बाबा आम्ही तुझ्यासाठी काय केलंय तेव्हा करतो मी काल परवा स्टेटसला स्टोरीला एक म्हातारे आजी आणि आजोबा रसवंतीच्या गाड्यावरती तो बाबा रसवंतीचा तो ऊस हाकत होता की आजी ऊसाचा रस काढत होता ते दृश्य मी माझ्या डोळ्याने पाहिलं त्या दिवशी अंतःकरणातून असं वाटलं की बापाने जन्म देताना विचार करून द्यावा विचार करून जर जन्म दिला आणि विचार करून जर त्याला संस्कार दिले तर ही वेळ समाजाच्या कुठल्याच आई बापावरती येणार तो बाप तो बाबा लोटत होता की आई तो ऊसाचा रस काढत होती हे काढत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये एकच भावना होती की माझा मुलगा जिथं कुठं असेल त्याने सुखी राहावं आम्ही आमच्या आयुष्याचे कितीतरी दिवस कष्ट करून आयुष्य काढू आमचं आयुष्य आज न उद्या संपणारे गळ्या पण आमची मुलं सुखी समाधानी राहावी एवढा हट्ट आज प्रत्येक आई बापाच्या अंतःकरणात माझ्या मुलावरती कर्ज झाल्याच्या नंतर माझ्यावरती कर्ज झाल्याच्या नंतर एखादा माणूस माझ्या दारात येऊन माझ्या मुलाला माझ्या मुलीला आरेरावी करेल तुझ्या बापाने माझ्याकडून पैसे घेतले होते ते परत दे एखादी शिवी देईल तो शिवी सुद्धा सहन करणार नाही तो बाप आपल्या आयुष्याची जमापुंजी सगळी सुंदर असं घर बांधतो मुलाचं शिक्षण करतो एवढीच इच्छा असते त्याच्या जीवनामध्ये की माझ्या मुलाने सुखी राहावं ग्रेट असतो बापा बाप तरी जोडी मुकुराची आमच्या जन्म दिलेल्या मुलांना कुठल्याही क्षणामध्ये त्याला कुठल्याही गोष्टीची कमी भासता नाही रात्रंदिवस झटतो बरं का बापा चालता बोलता माझ्यासारखा कीर्तनकार सुद्धा म्हणतो पप्पा तुम्ही काय केलं माझ्यासाठी हा प्रश्न करायच्या आधी भविष्यामध्ये तूही कोणातरी मुलाचा बाप होणार आहे तूही कोणातरी मुलीचा बाप होणार आहे आमचं शोभा आई 11 वर्षात नाही एकदा पडद्याआड गेलेला बाप पुन्हा परत येत नाही आणि एकदा पडद्याआड गेलेली आई पुन्हा परत येते आई वडील माझे काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझी काही सांगू त्यांचे उपकार या मृत्यू लोकांमध्ये आपल्यावरती जीवावरती
माणसं आहेत. पहिले म्हणजे आई, दुसरा म्हणजे बाप, तिसरे म्हणजे संत. संत तुमचा आमच्यावरती उपकार करतात. पुढचं हे जण न देखावे डोळा, मला संसारामध्ये बोलताना पाहताना संतांना बरं वाटत नाही. तुमच्या आमच्या जीवाची किव त्या संतांना येते, तीच किव बापाला सुद्धा येते. तो बाप प्रत्येक क्षणाला मिनिटाला माझ्या मुलाचं चांगलं व्हावं, माझ्या मुलीने चांगल्या घरामध्ये तुझा संसार करावा, माझ्या मुलीने वेल एज्युकेटेड व्हावं, वेल एज्युकेटेड होऊन कुणाचा, घराचा, गावाचा, प्रत्येकाचा अभिमान वाढवावा. प्रत्येक बाबाची आठवणी जातात. बाप 2 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये सांगता येणार सारखं. जन्म दिल्यापासून तारुण्यापर्यंत लग्न होईपर्यंत त्याच्या प्रत्येक गरजा पुरवणारा आई आणि बाप नावाचा घटक असायचा. तीर्थयात्रेला गेले नाही तरी चालेल, रोज जरी आई बाबाचं दर्शन घेतलं तरी तुम्ही जिंकले गेले. माझ्या आई आणि बाप 1000 किलोमीटर लांब राहतात. सकाळी उठल्या डोळे बंद करून जरी मी त्यांच्या चरणाचं स्पर्श केलं, पुण्य त्यांच्या पायाला हात लावल्यावर त्यांचं स्मरण केल्यावर बाप करी जोडी लेकुराची उडी आपुली पूर्वंच चालून या. आपल्या देहाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो लेकरांसाठी झटत राहतो, घरासाठी झटत राहतो, तो बाप राहतो. गेल्या वर्षी 1 वर्ष कंप्लीट झालं म्हणजे समाधान बाबाचे बाबा दादा हे लोकांची यात्रा संपून गेली. कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा त्यांना विठ्ठल बाबा दिसणार नाही. या महाडिक परिवारावरती गेल्या वर्षी जे शोकाची पाकडी आली पसरली, ती पाकडी आता कोणीच भरून काढू शकत नाही. एकदा बाप नावाचा घटक घरातून गेला, त्या घराला घर पण नसतं. ते सावरण्याचं काम प्रत्येकाने आपल्या खाद्यावर घ्यायचं असेल. आमचे समाधान दादा असतील, त्यांचे सौभाग्यवंत असतील, त्यांचे 2 बहिणी असतील, मुलं असतील, ज्या बापाच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन सेवायना तो बाप येताना या समाधान दादाला संस्कार देऊन गेला. हे संस्कार कसे होते माहितीये? या डिजिटल युगामध्ये, या कलियुगामध्ये बापाचं शासन न घालणारी पोरं आम्ही पाहिजे. सोशल मीडिया हाताळा तुम्ही फॉरेनला असणारी पोरं ग्रामपंचायतीच्या सरपंचाला फोन करतात, दादा आम्हाला येणं होत नाही, आमच्या बापाचं, आमच्या आईचा अंत्यविधी तुम्ही करा, जे काही पैसे लागेल ते आम्ही पाठवून देतो. ऑनलाईन पैसे पाठवून बापाचं शासन, बापाचा अंत्यविधी करणारी पोरं आम्ही पाहिली, आणि बापाचं पुण्यस्मरण साजरं करणारा पोरगा सुद्धा आम्ही पाहिजे. हे संस्कार आहेत. हे संस्कार जोपर्यंत आपल्या पोरांना रुजत नाही तोपर्यंत आपण परिवर्तनाच्या दिशेने चाललेलो नाही. जगातील इंडिया डिजिटल इंडिया होऊ द्या, जगातील चंद्रयान चंद्रावर जाऊ द्या, चंद्रावर जाऊ द्या, प्रत्येक घरावरती जाऊ द्या, तोपर्यंत संस्कार नावाचं सोनं तुमच्या प्रत्येक घरामध्ये जोपर्यंत रुजू होत नाही तोपर्यंत आपला देश सुजलाम सुफलाम संस्कारित होऊ शकत नाही. या पुण्यस्मरणानिमित्त सुंदर उपक्रम ज्यांनी दिलाय ना, अन्नदान असेल, फुलं उत्कृष्ट करायचे असेल, या कीर्तनातून भगवंताकडे एवढीच मागणी आहे. आणि तो विठ्ठल बाबाला तुमच्या चरणाजवळ जागा द्या. ही जागा देत असताना त्या पित्रांनी यांना भरभरून आशीर्वाद द्या. त्या पित्रांनी या परिवारावरती असं प्रेम कायम राहू द्या, यांना कुठल्याही प्रकारची व्यथा न देता आनंदाने संसाराने यांनी राहावं, आनंदाने जगावं, एवढे आशीर्वाद जरी त्यांनी दिले तरी देवाला आजचं कीर्तन सफल झालं. बाप करी Thank you.